नाशिकमध्ये जी काही अपघाताची घटना घडली तिथे गिरीश महाजन पाहणीसाठी आलेले आहेत। सर्व पोलीस अधिकारी सुद्धा आहेत। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरती जो काही भीषण अपघात झाला, महामार्गावरती एका भरधाव पिकअपनं आयशर ट्रकला जोरदार धडक दिली होती आणि यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला। या अपघातामध्ये मृत्यू पावलेले जे 8 जण आहेत ते देवदर्शनावरून परतत होते आणि अपघात स्थळाची पाहणी सध्या गिरीश महाजन करतायत। या अपघातानंतर गिरीश महाजन तातडीनं नाशिकला रवाना झाले आणि ते घटनास्थळी पोहोचलेत आणि अपघातातील जखमींची सुद्धा ते रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस करणार आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, कधी झालेला हा अपघात आणि त्यानंतरची काय स्थिती? काल सायंकाळी नाशिक मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलावरती हा भीषण अपघात झाला होता। लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकवरती एक छोटा हत्ती जो आहे, ट्रक जो आहे छोटा, तो जाऊन आदळलेला होता आणि त्या छोट्या हत्तीमध्ये साधारणतः 20 ते 30 वयोगटातली मुलं जी आहे ती एका धार्मिक कार्यक्रमावरून परतत होती आणि ते एकमेकावर जाऊन आदळले असतात। हे मागच्या बाजूनी त्या टेम्पोवर जाऊन आदळले आणि त्यामुळे त्या लोखंडी रॉड आणि त्या सळाया ज्या आहे त्या पूर्णतः त्या छोट्या हत्तीमध्ये घुसल्या आणि त्या छोट्या हत्तीमध्ये बसलेल्या मुलांच्या देखील अंगामध्ये घुसल्या आणि या सगळ्या अपघातामध्ये आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि मृतांचा आकडा जो आहे तो देखील वाढू शकतो अशा प्रकारची माहिती आहे। आणि या सगळ्याच्या पाहणीसाठी मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आलेले आहेत। ते माध्यमांशी बोलताय। आपण थेट जाऊयात। गिरीश महाजन जे आहे ते बोलताय। पाहणी केलेली आहे, काय नेमकं अपघाताचं कारण आहे काल रात्री काल रात्री 7:30 वाजता याच पुलावर नाशिक शहरामध्ये अतिशय भीषण अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। एक ट्रक जो स्टील कंपनीवरून निघाला होता, सगळ्या सळ्या आसाऱ्या असता त्या भरलेल्या होत्या आणि तो इथे फेल झालेला होता। मागून एक आयशर गाडी निफाडून या ठिकाणी येत होती, त्यात 14-15 तरुण मुलं त्या ठिकाणी गाडीमध्ये होते आणि मला वाटतं रात्रीची वेळ असल्यामुळे, धुकंही असल्यामुळे त्यांना मागच्या ड्रायव्हरला आयशरच्या ते जजमेंट आलं नाही आणि तो सरळ आसरीच्या ट्रकमध्ये त्याने गाडी घातली आणि त्यामुळे एक मोठा भीषण अपघात या ठिकाणी झाला। सळाया असल्यामुळे काही लोकांच्या त्या आरपारही गेल्यात। खूप दुर्दैवी असा अपघात या ठिकाणी झाला आणि यामध्ये 5 जणं हे त्या ठिकाणी जवळपास जागीच ठार झालेत। 19 जणं त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्या गाडीमध्ये होते प्रथम, जसं पोलिसांच्या सांगण्यावरून दिसतं आहे आणि आता 13-14 जणं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। अजून 2-3 जणं अत्यवस्थ आहेत, सिरियस आहेत, काही सिव्हिलला आहेत, काही पेशंट जे आहेत ते खाजगीमध्ये गेलेले आहेत। पण खरं म्हणजे हा अपघाताचे दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मालकावरही केलेला आहे, ड्रायव्हरवरही केलेला आहे आणि ज्या कंपनीने हे स्टील भरून दिलं, गाडीमध्ये लोड केली ही गाडी, त्यांच्यावरही करण्यात आलेला आहे। कारण अशा पद्धतीने गाडीच्या बाहेर 7-7, 8-8, 10-10 फुटापर्यंत सगळ्या आसाऱ्या ठेवणं हा कायद्याने गुन्हा आहे। त्याला काही नियम आहेत पण तसे कुठलेही नियम पाळले गेले नाहीत आणि त्यामुळे हा अपघात या ठिकाणी घडलेला आहे। ही गाडी या ठिकाणी फेल झालेली होती म्हणून उभी होती, पण त्याच्या मागे काहीतरी लाल कपडा बांधणं किंवा एखादा टेल लॅम्प लावणं ही पण ट्रक चालकाची जबाबदारी होती, पण त्याने ती पार पाडलेली नाही। त्यामुळे हा कालचा अपघात घडला। पण या निमित्ताने मी अजून असंही सांगेल की राज्यामध्ये आपण अनेक ठिकाणी बघतो थोडं डिसिप्लिन आणणे आवश्यक आहे।